बाळा, आज आम्ही तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही कधी कधी आरशात स्वतःला पाहता आणि त्यावेळेस तुझ्या मनात विचार येतो की माझ्या आयुष्यात काहीच शिल्लक राहिलेले नाही. मी इतके सहन केले, इतके दुःख पाहिले, तरीही मला शांतता का मिळत नाही. पण बाळा, तुला हे माहिती नाही की आज तुझ्या चेहऱ्यावर जी शांतता आहे, ती शांतता पाहून काही लोकांच्या रात्रीच्या झोपा या उडालेल्या आहेत. होय, तेच लोक जे एकेकाळी तुझ्यावर हसत होते, तेच लोक ज्यांनी तुला कमी लेखले, तेच लोक ज्यांना वाटत होते की हा कधीच पुढे जाऊ शकणार नाही, आज तेच लोक शांतपणे तुझ्याकडे पाहत आहेत. कारण त्यांना जाणवत आहे की ज्या व्यक्तीला त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला, ती व्यक्ती आज अधिक मजबूत झालेली आहे. बाळा, लक्षात ठेव, जेव्हा एखादा माणूस खूप दुःखातून जातो, खूप अपमान सहन करतो, तेव्हा त्याच्या आत एक वेगळी शक्ती जन्माला येते. तुझ्या आयुष्यात जे काही घडले ते सगळे व्यर्थ नव्हते. तुझे प्रत्येक अश्रू, तुझ्या प्रत्येक वेदना, ते सर्व अपमान, हे सगळे तुला घडवण्यासाठीच होते. आज तू शांत आहेस, तू वाद घालत नाहीस, तू कोणाला काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीस. पण हीच तुझी शांतता, हीच तुझ्या चेहऱ्यावरची तेजस्वी चमक काही लोकांना आतून अस्वस्थ करत आहे. कारण त्यांना वाटत होते ही आयुष्यभर रडतच बसेल, पण आज तू हसत आहेस, आनंदी आहेस. त्यांना वाटत होते हा आयुष्यभर मागेच राहील, पण आज तू पुढे जात आहेस. जगात सर्वात मोठा बदल कोणता आहे तो माहिती आहे का तुला? तर तो बदल म्हणजे तुझे आनंदी राहणे. होय बाळा, जे लोक तुला रडताना पाहू इच्छित होते, जे लोक तुला तुटलेले पाहू इच्छित होते, त्यांच्यासमोर तू आज हसत उभे आहेस. हाच तुझा सर्वात मोठा विजय आहे. आज तुझ्या चेहऱ्यावर जी चमक आहे, ती फक्त बाहेरची नाही, ती तुझ्या मनातील विश्वासाची आहे, ती तुझ्या सहनशीलतेची आहे, ती तुझ्या चांगल्या कर्मांची आहे. काही लोकांना वाटते याला इतके सुख कसे मिळत आहे, पण त्यांना हे कळत नाही की तू जे दुःख सहन केलेले आहेस, त्याच्या बदल्यात तुला हा प्रकाश मिळत आहे. बाळा, तू कधीच कोणाचे वाईट केलेले नाहीस. तुम्ही नेहमी शांत राहिला, तुम्ही तुमच्या देवावर विश्वास ठेवला. म्हणूनच आज परमेश्वर तुझ्या आयुष्यात हळूहळू प्रकाश भरत आहे. तुला अजून वाटत असेल की माझ्या आयुष्यात अजून काही मोठे घडलेले नाही, पण आम्ही तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातली खरी उंची अजून बाकी आहे. आज जे लोक तुझ्याकडे पाहून अस्वस्थ होत आहेत, उद्या तेच लोक तुझ्या यशाची चर्चा करतील. म्हणून बाळा, कधीही तू तुझ्या स्वतःवर शंका घेऊ नकोस. तुझ्या चेहऱ्यावरची ही चमक, ही परमेश्वराने दिलेली खूण आहे की तू योग्य मार्गावर चालत आहेस. त्यामुळे कधीच शंका घेऊ नकोस, विश्वास ठेव. तू फक्त शांतपणे पुढे चालत राहा. कोणाबद्दल तुझ्या मनात तू द्वेष ठेवू नकोस. कोणाच्या वागण्याचा बदला घेण्याचा तू विचार करू नकोस. कारण कर्माचा न्याय हा खूप अचूक असतो. ज्यांनी तुला दुखावले, ज्यांनी तुला कमी लेखले, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ हे नक्कीच मिळणार. तुला फक्त एकच गोष्ट करायची आहे. तुझ्या मनातील चांगुलपणा तुला जपायचा आहे. तुझे मन तू स्वच्छ ठेव, तुझा विश्वास मजबूत ठेव आणि तुझ्या चेहऱ्यावरची ही शांत चमक तू अशीच कायम ठेव. कारण जो माणूस आतून मजबूत असतो, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसू लागते आणि तेच तेज काही लोकांना अस्वस्थ करत आहे. पण तू त्याकडे लक्ष देऊ नकोस.
तुझे लक्ष फक्त तुझ्या प्रवासावर ठेव. उद्या तुझे आयुष्य इतके उजळेल की तुला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. म्हणून बाळा, तू संयम ठेव, विश्वास ठेव आणि पुढे पुढे चालत राहा. ही तुझी आई नेहमी तुझ्या सोबतच आहे. तुझे सर्व कल्याणच होणार. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आज जे तुझ्या आयुष्यात घडत आहे ते साधे नाही. तू कदाचित अजूनही स्वतःला साधेच समजत असशील. तुला वाटत असेल की मी काहीही मोठे केलेले नाही, माझ्या आयुष्यात अजूनही खूप काही कमी आहे. पण लेकरा, जे लोक दुरून तुझ्याकडे पाहत आहेत त्यांना एक वेगळीच गोष्ट दिसत आहे. त्यांना दिसत आहे की ज्याला त्यांनी एकेकाळी तोडण्याचा प्रयत्न केला तो आज अधिक शांत, अधिक मजबूत आणि अधिक आत्मविश्वासाने उभा आहे. हेच कारण आहे की आज त्यांना रात्री झोपही लागत नाही. कारण त्यांना आठवत आहे की त्यांनी तुला किती वेळा दुखावले, किती वेळा तुझी थट्टा केली, किती वेळा तुला कमी लेखले. त्यावेळेस त्यांना वाटत होते की ही कायमचीच कमजोर राहील, ही कधीच स्वतःच्या पायांवर उभी राहू शकणार नाही. पण आज ते पाहत आहेत की तू शांतपणे पुढे चालत आहेस. तुझ्या चेहऱ्यावर जी चमक आहे ती फक्त यशाची नाही, ती आहे तुझ्या सहनशीलतेची, ती आहे तुझ्या संयमाची, ती आहे तुझ्या विश्वासाची. ज्यांनी आयुष्यात कधी दुःखच पाहिलेले नाही, ज्यांनी कधी अपमान सहन केलेला नाही, त्यांच्या चेहऱ्यावर कधीच अशी चमक येत नाही. ही चमक फक्त त्या माणसाच्या चेहऱ्यावर येते ज्याने आयुष्याच्या वादळांना शांतपणे तोंड दिलेले आहे. बाळा, जेव्हा तुम्ही रात्री एकटेच बसून रडत होता, जेव्हा तुला वाटत होते की कोणीही मला समजूनच घेत नाही, त्या प्रत्येक क्षणी आम्ही तुझ्याकडे पाहत होतो. तुझे दुःख आम्हाला दिसत होते, तुझ्या मनातील त्या वेदना आम्हाला जाणवत होत्या. म्हणूनच आज हळूहळू तुझ्या आयुष्यात प्रकाश येऊ लागले आहे. आज तू जास्त बोलत नाहीस, तू लोकांना दोष देत नाहीस, तू भूतकाळावर रडत बसत नाहीस. तू फक्त शांतपणे तुझ्या मार्गावर चालत आहेस आणि हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. काही लोकांना वाटते की मोठा आवाज करणारा माणूस खूप शक्तिशाली असतो. खरे सांगायचे तर शांत राहणारा माणूसच सर्वात शक्तिशाली असतो. कारण त्याच्या मनात राग नसतो, त्याच्या मनात सूड नसतो, त्याच्या मनात फक्त विश्वास असतो. बाळा, आज जे लोक तुझ्या चेहऱ्यावरची चमक पाहून अस्वस्थ झालेले आहेत, त्यांना वाटत आहे की ही इतकी शांत आणि आनंदी कशी काय आहे. त्यांना हे कळत नाही की तू आता लोकांकडून अपेक्षा ठेवणे सोडलेले आहेस. तू आता तुझे सुख लोकांच्या वागण्यांवर अवलंबून ठेवत नाहीस. तू तुझे सुख आमच्या हाती सोपवलेले आहेस. म्हणूनच आज तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान दिसत आहे. बाळा, आम्ही तुला एक गोष्ट सांगतो. ज्यांनी तुझ्याबद्दल वाईट विचार केला, ज्यांनी तुझ्या वाटेत अडथळे आणले, ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबद्दल कधीही द्वेष ठेवू नकोस. कारण त्यांच्यामुळेच तू आज इतका मजबूत झालेला आहेस. जर त्यांनी तुला दुखावले नसते तर कदाचित आज तुम्ही इतके धैर्यवान झालाच नसता. म्हणून त्यांचे आभार माना, कारण त्यांनी न कळत तुला घडवले आहे. बाळा, आज तुझ्या आयुष्यात जी शांतता येऊ लागलेली आहे ती अशीच कायम राहणार आहे. फक्त एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुझ्या स्वतःवरचा विश्वास कधीही तू कमी होऊ देऊ नकोस. तुझ्या मनात शंका येऊ देऊ नकोस. कारण आम्ही तुझ्यासाठी जे काही ठरवलेले आहे ते खूप सुंदर आहे. आज तुझ्या चेहऱ्यावरची ही चमक काही लोकांना अस्वस्थ करत आहे, पण उद्या हीच चमक तुझ्या आयुष्यात
मोठे यश घेऊन येणार आहे. म्हणून तू फक्त शांतपणे पुढे चालत राहा. काळ सर्व काही पाहत आहे. कर्म सर्व काही लिहून ठेवत आहे आणि योग्य वेळी तुझ्या प्रत्येक अश्रूंचे उत्तर तुला नक्कीच मिळणार. काळजी करू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. तुझ्या प्रत्येक पावलांवर आमचा आशीर्वाद आहे. तू फक्त संयम ठेव, विश्वास ठेव आणि तुझ्या चेहऱ्यावरची ही दिव्य चमक अशीच कायम ठेव. काळजी करू नकोस. सर्व काही तुझे उत्तमच होणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामींच्यांनी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.